नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज मी तुम्हाला नांदेड येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांचे बोल हे अनमोल या नियमित लेखमालेतील एक छानसा लेख आपल्यासमोर सादर करणार आहे. लक्ष देऊन ऐका हं, कारण शेवटी काही प्रश्न देखील विचारणार आहे, ज्यांची उत्तरे तुम्हाला स्वतःला शोधायची आहेत. चला तर मग ऐकूया जीवनातील साध्या गोष्टींमधला आनंद. आपण अनेकदा मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. नवीन खेळणी, महागडे कपडे, मोठी सहल. पण खरं सांगायचे तर आनंद हा आपल्या सभोवतालच्या साध्यासुध्या गोष्टींमध्येच दडलेला असतो. तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. दररोज सकाळी उगवणारा सूर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, फुलांचा सुगंध, पावसाची रिपरिप, कुटुंबासोबत जेवण करणे, मित्रांशी गप्पा मारणे, या सर्व साध्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊ शकतात. जीवनातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे आपल्याला अधिक समाधानी आणि सकारात्मक बनविते. निसर्गाच्या सहवासात रमणे, आपले आवडते पुस्तक वाचणे, एखादा चित्रपट पाहणे, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत गप्पा मारणे, या गोष्टी तशा साध्याच आहेत, पण यातूनही आपल्याला निर्भेळ आनंद मिळतो. आनंद हा बाहेर नसतो, तर तो आपल्या अंतःकरणातच असतो. तो अनुभवता आला पाहिजे. जीवनावरती माझी श्रद्धा, सत्यावरती असीम भक्ती, अशी खूणगाठ मनाशी बांधून जगायला सुरुवात केली की जीवन आनंददायी होऊन जाते. एकदा माझ्या वाढदिवसाला माझ्या आईवडिलांनी मला कोणतीही मोठी भेट दिली नाही. मला थोडे वाईट वाटले होते, कारण माझ्या मित्रांना खूप मोठ्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. पण त्या दिवशी सकाळी माझी आई माझ्यासाठी माझ्या आवडत्या भाज्यांचे गरम पराठे घेऊन आली आणि माझ्या वडिलांनी मला माझ्या आवडत्या कथेचे पुस्तक वाचून दाखवले. संध्याकाळी आम्ही सर्वजण अंगणात बसून आकाशातील तारे पाहत होतो आणि माझ्या आजोबांनी मला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळी माझे आजोबा म्हणाले, आनंद म्हणजे क्षणभंगूर, पण समाधान म्हणजे चिरंतन. त्या दिवशी मला समजले की मोठ्या भेटवस्तूमध्ये नाही, तर कुटुंबासोबतच्या साध्या क्षणामध्ये खरा आनंद असतो. तो वाढदिवस माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय ठरला. सूर्योदय पाहणे, आपल्या भावंडासोबत थट्टा मस्करी करून हसणे, आपले एखादे आवडते गाणे ऐकणे, या साध्या गोष्टीतून आपल्याला आनंद घेता येतो. आनंद मिळवण्यासाठी नेहमीच फार मोठा खर्च करण्याची गरज नसते. आयुष्य आनंदात जगायचे का ते व्यर्थ चिंता करण्यात वाया घालवायचे, हे आपल्याच हातात आहे. काल हा भूतकाळ बनून आपल्या हातातून निसटून गेला आहे. त्याची व्यर्थ चिंता करण्यात काहीच अर्थ नाही. उद्या म्हणजे भविष्यकाळ, जो अजून आपल्या दृष्टीपथात आलेला नाही, त्याची काय काळजी करायची. आज जो तो आपल्या हातात आहे, त्या वर्तमान क्षणात जगायला शिकले पाहिजे. आनंद हा सकारात्मक अनुभव आहे, तो अनुभवलाच पाहिजे. जीवनातील साध्या गोष्टींमधील आनंद शोधणे आपल्याला अधिक शांत आणि समाधानी बनविते. यामुळे आपले मन सकारात्मक राहते आणि आपण ताणतणावातून दूर राहतो. लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची सवय आपल्याला आपल्या सभोवतालच्या सौंदर्याची जाणीव करून देते. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालविला पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात गेले पाहिजे आणि लहान सहान गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. जीवनातील साधेपणा हाच खरा आनंद आहे, जो आपल्याला नेहमी सकारात्मक आणि उत्साही ठेवतो. मुलांनो, आता स्वतःला प्रश्न विचारा. तुमच्या जीवनातील साध्या गोष्टींमधील सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे? जीवनातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे तुम्हाला कसे मदत करते? आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात साध्या गोष्टींमधील आनंद कसा शोधाल आणि इतरांना त्यासाठी कसे प्रेरित कराल?
ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतः विचारा आणि स्वतः शोधा. धन्यवाद.